पहिली प्रक्रिया फॉर्म भरायची होती आणि त्या काळापासून मी समता पत संस्था चे संस्थापक आदरणीय काकाजी कोयटे यांच्या मागे लागून त्यांना उमेदवारी करण्यासाठी आग्रह धरला. कारण त्यांचं काम आपण सर्वजण जाणून आहात. तर माईक तुमच्या समोर आहे ना. सहकार क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा शहर विकासामध्ये जे काही त्यांना करता येईल, राजकारण विहित ते अनेक वर्ष करत आलेले. त्यावेळेस राजकारणात होते त्यावेळेस त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि म्हणून लोकांमध्ये त्यांची असलेली इमेज आणि एक ओळख याचा विचार करता मी त्यांना आग्रह धरला का आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून आपण उमेदवार व्हावे. आणि त्यांनी सांगितले का मी राजकारणापासून अनेक वर्ष लांब आहे, जे काही गेल्या 5 वर्षामध्ये मी कामं करून आणले किंवा ज्या कामांसाठी निधी उपलब्ध केलेला आहे, हे सर्व कामं आपल्याला करत असताना अनेक अडथळे आपल्याला आले, पण तरी देखील आपण या सर्व गोष्टीला पुढे हे सर्व कामं मार्गी लावता आली आणि पुढे आपल्याला कामं करायची आहे. आणि आपल्यासारखा एक भक्कम चेहरा नगराध्यक्ष म्हणून कोपरगाव नगर परिषदेमध्ये जर विराजमान झाला तर अजून कामाला त्या ठिकाणी गती येईल याची खात्री मला होती आणि म्हणून त्यांच्या मागे लागलो. आणि 3 दिवसामध्ये त्यांना अजितदादांकडे घेऊन जाऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांना जाहीर केली, आपल्या सर्वांसमोर केली. तर निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे, ज्यावेळेस समोर पराभव दिसतो त्यावेळेस पातळी सोडून त्या ठिकाणी टीका होते किंवा उमेदवाराच्या विरुद्ध षडयंत्र रचले जातात. आणि याची कल्पना मी त्यांना अगोदरच दिलेली होती. करून करून करणार काय ते का समता पतसंस्थेची चौकशी लावणार. आपण जर काही चुकीचं केलेलंच नाहीये तर घाबरायचं काहीच कारण नाही. आणि जरीच काही झालं तर आपल्या मागे मी खंबीरपणे उभा आहे, आपल्या मागे अजितदादा आहे, तेव्हा कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला काही होणार नाही आणि त्रास व्हायचं काही कारणच नाही. आपला कारभार स्वच्छ आहे, पारदर्शक आहे, सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कामकाज होतं. तेव्हा आपण बिनधास्तपणे या नगर परिषदेमध्ये उमेदवार व्हा. आणि त्यांनी त्याच्यामध्ये तयारी दर्शवली आणि उमेदवार झाले. निवडणूक किंवा त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आता तुम्हीच लोकांनी काय मास्टर स्ट्रोक झाला, सिक्सर मारला, बॉल सापडला नाही असं तुम्हीच सांगितलं. एक चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस पासून निवडणूक पूर्णपणे बदलली. जे म्हणत होते का आम्ही आघाडी घेतली असं झालं, ते माझ्यावर टीका करून द्यायची सोडून त्यांच्यावर घसरायला लागले. हे वास्तविक आता आमदार म्हणून काम करत असताना गेले 1-2 महिन्यापासून मी पाहतोय का चुकीचे आरोप करण्याचं सर्व माझ्यावर चालू होतं. त्यांच्यावर घसरायला लागले म्हणजे त्यांना कळालं का आपला आता उमेदवार पडणार. आणि म्हणून एकदम खालच्या पातळीवर जाऊन ही सर्व निवडणूक त्या ठिकाणी पुढे जाते. मला खात्री आहे जनता त्यांच्या बरोबर सगळे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून देणारे, हे सर्व चित्र त्यांना समोर दिसतंय आणि सर्व प्रकारे त्या ठिकाणी ते प्रयत्न करताय का आमचा स्पीड कसं कमी होईल, लोकांमध्ये त्यांची बदनामी कशी होईल, माझी बदनामी कशी होईल, नगरसेवकांची बदनामी कशी होईल. परंतु ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये होणार आहे. जे काही त्यांनी आतापर्यंत खोडा घालण्याचं काम अनेक कामांमध्ये केलं
5 नंबर तलावाला खोडा घातला, 28 कामांना खोडा घातला, या निवडणुकीमध्ये खोडा घातला. ही जी काही प्रवृत्ती त्यांची आहे, ही जनतेला लक्षात आलेली आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीला कोणीही गांभीर्याने घेत नाही. जे काही थकबाकीदार आहे त्याच्याबद्दल संदीपजी कोयटे यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. ती चौकशी काय व्हायची ते होणार आहे. ते आता काय 3 पक्षाचं सरकार आहे त्याच्यामुळं हालमार बोलता येणार नाही. परंतु आपल्या सर्वांना माहिती 3 पक्षाचं सरकार असताना काही गोष्टी त्यामध्ये होत असतात. परंतु काही होणार नाही त्याच्यामध्ये. आपण सर्वजण जाणून आहात. त्यामुळे फार काही सांगायची गरज नाही. एवढंच आहे, विजय निश्चित असल्यामुळं ते बिथरलेले आणि बिथरल्यामुळं अशा सगळ्या चुका त्यांच्या होत आहे. आता कोण त्यांचे सल्लागार आहे मला काही कळत नाही. म्हणजे लोकांमध्ये जाण्याच्या ऐवजी जे काही ते आढावपेच आखताय, अजून लोकांमध्ये काकांच्या बद्दलचे जी काही सहानुभूती आहे, विश्वास आहे, तो अजून त्या ठिकाणी निर्माण होतोय. आणि जेवढं ते अजून या अशा गोष्टी करतील, तेवढं जास्त मताधिक्य त्यांचं वाढेल याची मला खात्री आहे. तेवढे जास्त नगरसेवकांचे मताधिक्य वाढेल याची मला खात्री आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीकडे आम्ही काही गांभीर्याने बघत नाही. परंतु आपल्या सोशल मीडियामधून या सर्व चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात होत्या किंवा तुम्ही ते दाखवत होते जे लोक सांगताय. पण याला उत्तर देणं गरजेचं आहे. उगाच लोकांना वाटायला नको बा आम्ही काहीच बोलत नाही. म्हणून आम्ही आमची बाजू या ठिकाणी मांडण्यासाठी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली.